वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। कपालेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 2 दिवस आपण ज्याप्रमाणे सुरुवात करतो आहोत तशाच प्रकारे आपण आजही मंगलाचरणाने सुरुवात करूया। सगळ्यांनी उपस्थितांनी आपले डोळे बंद करायचे आहे आणि सद्गुरु दत्तात्रेयांच्या या कथेच्या श्रवणासाठी सगळ्या देवतांची मनामध्ये प्रार्थना करायची, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। जमदग्निप्रियां देवी रेणुकामेकमातरं सर्वारंभे प्रसीदत्वं नमामि कुलदेवतां। सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरी तीरपवित्रदेशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे। यदक्षरमणाख्येयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिन्याथेति ख्यातं दैवतमाश्रये। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। त्र्यम्बकस्य जटोद्भूते गौतमस्य अघनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोऽस्तुते। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंह सरस्वतीं श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षसे। आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या कथेच्या भागामध्ये काल आपण 8 अध्यायापर्यंत कथा भाग बघितला, ज्यामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म त्या अध्यायामध्ये आपण बघितला की त्यांचा त्या ठिकाणी जन्म झाल्याचं आख्यान आपण बघितलं। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचं जन्म आख्यान आपण काल बघितलं, त्यांची काही लीला आपण काल बघितल्या। आता त्याच क्रमामध्ये आज आपल्याला पुढील अध्यायांची सुरुवात करायची आहे। नामधारक सिद्धांना प्रश्न विचारतात की कुरवपुरामध्ये आल्यानंतर
श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या लीलांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या याची तुम्ही आम्हाला माहिती सांगा. आणि सिद्ध महाराज नामधारकांना कथा सांगायला सुरुवात करतात. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धांचे वचन, नामधारक करी नमन, विनवी तसे कर जोडून, भक्तिभावे करोनिया. श्रीपाद पुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांग आता, कृपामूर्ती देवराया. आणि सिद्धांनी सांगायला सुरुवात केली की श्रीपादांना आचरण फार प्रिय आहे. श्रीपादांना काय प्रिय आहे? आचरण. श्रीपाद असं म्हणत नाहीत की मी सद्गुरूंचा अवतार आहे, मग मला रोज हे पुण्यकर्म करण्याची काय गरज. कारण नारायण म्हणजे सद्गुरू, स्वतः भगवंताचे अवतार श्रीपाद, त्यांना पुण्य वाढवण्याची काही आवश्यकता आहे का? समुद्रात आपण पाणी टाकून टाकून काय भरती येणार आणि काय कमी होणार? पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते या सूत्रानुसार पूर्णामधून काही काढून घेतलं तरी पूर्णच उरतं, आणि पूर्णामध्ये काही टाकलं तरी काय उरतं? पूर्णच उरतं. मग परिपूर्ण परब्रह्म असलेले सद्गुरू श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आचरणाने पुण्य वाढवून अशी किती भर पडणार आहे. पण श्रीपाद म्हणतात की नाही, मला पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग तयार करून ठेवायचा आहे. मी तर वायुमार्गानेही जाऊ शकतो, पण मी पदयात्रा का करतो? तर त्या पाऊल खुणा पुढच्यांच्या उपयोगात आल्या पाहिजे, त्यांना त्या मार्गाने पुढे जाता आलं पाहिजे. मग तशा प्रकारचा आचरण मार्ग हा श्रीपादांना फार आवडतो. म्हणून श्रीपाद रोज त्या कुरवपुरामध्ये नदीवरती जातात आणि आपलं आपलं संध्या वंदन कर्म असं रोजचं यतींचं जे योग्य आचरण आहे ते पुढे होणाऱ्या यतींना माहीत असावं म्हणून तसं उत्तमोत्तम आचरणाचं विधान तिथे ते करतात. श्रीपाद ते करताना त्यांना रोज एक धोबी बघतो. एक धोबी आहे, तो त्या नदीवर कपडे धुवायला येतो आणि तो ते बघतो. रोज ते बघून 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 काय झालंय, त्याच्या मनामध्ये श्रीपादांबद्दल खूप आसक्ती निर्माण झालेली, श्रद्धा निर्माण झालेली आहे. आणि त्यांनी काय केलंय की तिथून तो त्याचं काम झालं की श्रीपादांबरोबर पुढे आश्रमामध्ये जातो. तिथे आश्रमामध्ये झाडलोट करतो, सेवा करतो, स्वच्छता करतो. आणि तिथे जिथे श्रीपाद श्री वल्लभ स्वतः वास्तव्याला आहे तिथे तो राहतो, नित्य राहतो, तिथे थांबतो. आणि थांबल्यानंतर तिथे तो श्रीपादांचं स्मरण करतो, त्यांचं पूजा करतो. अहो, कृपेने दृष्टीने एवढं पुण्य मिळतं, सहवासाने किती वाढत असेल. श्रीपादांचा सहवास लाभण्याचं भाग्य कुठल्या तरी कर्मानी, उत्तमोत्तम कर्मानी त्या धोब्याला मिळालेलं आहे. अहो, कथा सांगण्याचं म्हणा, कथा ऐकण्याचं म्हणा. अहो, नुसता इथे आज कोणीतरी सहज म्हणून नाशिकला यात्रेला निघालाय, जाता जाता इथे आलंय म्हणून 10 मिनिटं बसण्याचं भाग्य मिळालं, होईल का नाही? अहो, फार भाग्याने ही गोष्ट आपल्याला साध्य होते. नाहीतर घरासमोर कथा चालते पण आपल्या योगात नसेल तर जाऊन बसणं होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा एक अमृत योग जुळून यावा लागतो. आपोआप ती गोष्ट घडत नाही. पूर्वार्जिताचं काहीतरी संचित असतं तेव्हा त्या मार्गाकडे जाण्याची इच्छा होत असते. कारण हा मार्ग वाम नाही. वाम याचा अर्थ चुकीचा असा आपण म्हणतो, पण वाम याचा संस्कृतात अर्थ आहे सुंदर. वाम याचा संस्कृतामध्ये अर्थ काय आहे? सुंदर. पत्नीला वामा म्हटलंय, सुंदर असते ती, है की नाही? पत्नीला काय म्हटलंय? वामा, वामांगी, है की नाही? ती डाव्या बाजूला बसते. वाम हा मार्ग सुंदर आहे, नाहीतर चुकीचा असून लोक त्याच्याकडे कशाला जातील? सुंदर आहे म्हणून, है की नाही? एक मार्ग असतो दक्षिण मार्ग आणि एक असतो वाम मार्ग. उजवा मार्ग हा कठीण असतो म्हणून त्याच्याकडे आकर्षण कमी असतं, आणि वाम मार्ग हा सुंदर असतो, चुकीचा असतो पण सुंदर असतो म्हणून काय असतं? आकर्षण जास्त असतं. अहो, महाभारतामध्ये धर्मराजासारखा धर्मराज शकुनींच्या द्यूतामध्ये आकर्षित झाला की नाही?
म्हणून शकुनी हा जो मार्ग आहे ना, हा सुंदर मार्ग आहे. त्या द्यूताचं आकर्षण निर्माण होतं आणि चुकीचं आहे माहिती असून सुद्धा माणसाचा त्याच्याकडे मोह थांबत नाही. नाही तर वाम मार्गाला कोणी गेलं असतं का? की तो चुकीचा पण आहे आणि सुंदरही नाही, कोण जाईल त्याच्याकडे? पण कितीही सांगा, वाम मार्गाला जाणं सुटतं का? नाही सुटत. सारखं दक्षिण मार्गाला आणावं लागतं, उत्तम मार्गाला. नाहीतर उत्तम मार्गाला आपण प्रयत्नाने नाही आलो तर आपोआप आपण कुठे जाणार आहे? वाम मार्गाकडेच जाणार आहे. वाम मार्गाला फार प्रयत्न करावे लागत नाही, जाणारच आहे आपण तिकडे. शकुनींचं वर्णन येतं गीतेच्या आधी, भगवद्गीता सुरू होण्याच्या आधी ज्या श्लोकामध्ये शकुनींचं वर्णन येतं, भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेण वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तक केशवाहा. ह्याच्यातला आपल्याला आत्ता जो पाहिजे तो शब्द आहे गांधार नीलोत्पला. गांधार म्हणजे शकुनी आणि नीलोत्पल म्हणजे निळ्या रंगाचं कमळ. शकुनी कसे आहेत? निळ्या रंगाच्या कमळासारखे आहेत. ही महाभारताची नदी क्रूर क्रूर अशा सगळ्या विद्वानांनी तिथल्या योद्ध्यांनी भरलेली आहे. त्याच्यात मगरासारखे कोणी कोणी वेलींसारखे आहे ना, कर्णेन वेलाकुला. कर्ण कसा सारखा? वेलींसारखा आहे. तुम्ही त्या नदीत पाय टाकला की तुमच्या पायाला वेढा बसणार आणि दुर्योधन नावाच्या भौर्यापर्यंत तो वेढा तुम्हाला खेचून देणार. एवढी क्रूर नदी आहे, चुकीचीच आहे, जायचंच नाहीये. सगळ्यांना माहिती आहे. पांडवांना काय माहित नाही का ती त्यांचे 100 भाऊ कसे आहेत? पण तरी द्यूतापर्यंत नेलं की नाही? कोणी नेलं? गांधार नीलोत्पला, शकुनीने नेलं. कारण तो नीलोत्पल आहे, निळ्या रंगाच्या फुलांसारखा आहे, जो या नदीतलं सगळं रक्त झाकून टाकतो आणि त्याच्यावर निळी फुलं पसरवतो की येणाऱ्याला वाटतं की ही नदी कशी आहे? फार सुंदर आहे, आपण हिच्यात उतरलंच पाहिजे. उतरल्यानंतर पुढचा सगळा खेळ सुरू होतो. द्यूत कधी सुरू होतो? बसायला तयार झाल्यानंतर. बसायला तयार कोण करतं? शकुनी करतो. शकुनीसाठी आलेलं विशेषण काय आहे? नीलोत्पल. विशेषण दोन्हीकडे येऊ शकतात. एक तर विशेषण पहिले आलंय शकुनींसाठी. कोणासाठी आलंय? शकुनींसाठी, नीलोत्पल. पण हेच विशेषण कोणासाठी आलंय? रामचंद्रांसाठी. आपण रामचंद्रांचं रामरक्षेमध्ये म्हणतो की नाही, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे. तिथून आपण पुढे म्हणतो की रामचंद्र कसे आहेत? नीलोत्पल आहे. रामचंद्र कसे आहेत? नीलोत्पल. मग रामचंद्र ही काय आहे? माया आहे, है ना? दोन्ही मायाच आहे. शकुनी पण मायाच आहे की तो तयार करतो, झाकतो सगळं, आणि रामचंद्र पण मायाच आहे. पण एक माया आई सारखी आहे की नाही, की जी आपल्याला संध्याकाळ झाली की कुठे घेते, परत तिच्या कवेत घरी बोलावते, पाखरांना घरी बोलावते. अशी जी निळसर संध्याकाळ होती की नाही, ती रामचंद्रांच्या मायेसारखी आहे. आणि नदीवर झाकते ती आसुरी माया. त्याला 2 शब्द आहे, एक विद्या माया आणि एक अविद्या माया. ही अविद्या माया कोणाची आहे? शकुनींची आहे. एक दक्षिण मार्ग आहे रामरायांचा, उत्तम उजवा मार्ग, आणि एक वाम मार्ग आहे शकुनींचा. किती चुकीचा माहिती आहे तरी धर्मराजासारखा धर्मराज बसायला तयार झाला. सांगायचा मुद्दा आपला काय आहे की मार्ग संस्थापन करण्याचं काम कोण करतात? तर श्रीपाद श्री वल्लभ करतात. दक्षिण मार्ग तयार झाला पाहिजे, उत्तम उजवा मार्ग. यतींच्या आचरणामध्ये धर्माचरणाचा उत्तम मार्ग तयार असला पाहिजे, तो मी दाखवला पाहिजे, तिथे लोकांना नेलं पाहिजे. नाही तर ते वाम मार्गाला जाणारच आहे आणि त्यांच्या इहपर सौख्याचं अकल्याण ते करून घेणारच आहे. म्हणून तो जो कोणी धोबी आहे तो त्या उत्तम मार्गाला आलाय आणि श्रीपादांबरोबर थांबलाय. त्याचं काय पुण्यार्जिताचं कर्म असेल ते असेल.
पण एक दिवशी गोष्ट अशी घडली की त्या नदीवरती एक यवन राजा, मुसलमान राजा आंघोळीसाठी आला आणि तो त्याच्याबरोबर मोठे हत्ती, घोडे, त्याच्या विविध राण्या, त्याचे सेवक, त्याच्या दास दासी असं सगळं वैभव घेऊन आला. आणि काही दिवस, थोडे दिवस हा धोबी जिथे सद्गुरूंना रोज पाहत होता तिथे आज तो थोड्या वेळ कोणाला बघायला लागला? त्या राजाला बघायला लागला. पण मी तुम्हाला सांगितलं की नाही प्रस्तावनेमध्ये की वाम मार्ग हा सुंदरच असतो, आकर्षण त्याच्याकडे नेहमी जास्त असतं. सद्गुरूंच्या बरोबर राहण्याचा योग असताना सुद्धा धोब्याला आकर्षण कशाचं वाटलं? वाम मार्गाचं, राजाचं आकर्षण वाटलं की अरे माझ्या नशिबामध्ये असं वैभव पाहिजे होतं. थोड्या वेळ मनामध्ये ही गोष्ट आली तरी ती सोडून दिली आणि तो आश्रमात गेला. आश्रमात गेल्यावर सद्गुरूंनी विचारलं श्रीपाद श्री वल्लभांनी की अरे आज मनामध्ये काहीतरी वेगळं आलं तुझ्या, सगळ्यांच्या मनीचे जाणती. सद्गुरूंना सगळ्यांच्या मनामधलं त्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या मनीचे जाणती. त्यांनी विचारलं का रे आज मनामध्ये काही वेगळं आलं होतं का? तो म्हणे अहो आज असं आलं की हा तो राजा आला आणि म्हणून माझ्या मनात थोड्या वेळ आलं की असं वैभव पाहिजे होतं. सद्गुरूंना म्हणे होतो का राजा? तो म्हणे होतो. मग तुला दोन पर्याय देतो म्हणे. एक तर तू आत्ता आहे त्या 60-65 वर्षाचा जे काही तू आहेस तिथून पुढे तू राजा होशील आणि पुढे मृत्यूपर्यंत राजा राहशील. पण तो म्हणे अहो जे वैभव बघितलं राजाचं, दास दासी नोकर चाकर एवढ्या राण्या अमुक दमुक, हे 60 नंतर वैभव घेऊन काय करू? याचा काय उपयोग आहे का मला? 60 नंतर मला 15 राण्या, पण उपयोग काय? मला उपयोग काय नाही आता वृद्धापकाळामध्ये. मग असं करतो म्हणे तुला एका ठिकाणी बिदरला तुला पुढच्या जन्मामध्ये यवन राजा करतो. तू तिथे राजा होशील, राजाहून जन्माला येशील आणि सगळ्या उपभोगानंतर पण तुझी ही केलेली सेवा काही वाया जाणार नाही. अजून तू मुक्तीला पात्र नाही, कारण भोगाची अजून आकर्षण तुझ्याकडे बाकी राहिलेलं आहे. अजून तू काही मुक्तीला पात्र नाही, भोगाचं आकर्षण तुझ्याकडे बाकी राहिलेलं आहे. म्हणून तू काय होशील तर बिदरला तू राजा होशील आणि तिथे गेल्यानंतर तिकडे घेऊन जाते का थोडं तो मोबाईल इकडे देऊन जा. बिदरला तू गेल्यानंतर तिथे काय होईल तर तिथे गेल्यानंतर त्या बिदरच्या राजाच्या ठिकाणी तू राजा होशील आणि सगळं भोगून ही सेवा काही वाया जाणार नाही. तू परत माझ्यापर्यंत पोहोचशील आणि पुढची कथा आपल्याला क्रमात येणारच आहे. कथेचा मथित अर्थ काय आहे, लोणी काय कथेतलं मंथून निघालेलं काय आहे हे आपल्याला महत्वाचं आहे. ही कथा का आली गुरुचरित्रामध्ये? कारण कथेचा मथित अर्थ असा आहे की हा जो धोबी आहे हा कोणी वेगळा नाही आहे. हा धोबी कोण आहे? हा धोबी मीच आहे. मला सुद्धा संसाराचं धुणं धुवायचं आहे आणि कितीही सद्गुरूंचा योग अगदी जवळून येत असला तरी मला त्यांना सोडून इतरस्त्राचं आकर्षण अजून संपलेलं नाही. सात्विक माणसाची मोठी गंमत आहे. एक कथा सांगतात रस्त्यामध्ये म्हणे 2 मूर्ती पडलेल्या असतात. एक असते रामचंद्रांची आणि एक असते रावणाची. सात्विक माणूस तिथे येतो, अतिशय निमसात्विक, माझ्यासारखा निमसात्विक मनुष्य. आपल्यासारखा म्हणू शकत नाही, कारण कथेला ऐकणाऱ्यांमध्ये किती विद्वान आणि कुठल्या स्तरापर्यंत गेलेले माणसं ही कथा ऐकत असतील तर सगळ्यांना आपल्यासारखं म्हणणं काही योग्य होणार नाही. मी माझ्यासारखा म्हणू शकतो. निमसात्विक मनुष्य आहे की एक निमसात्विक मनुष्य आहे. माझ्यासारखा माणूस आला, मी सहजपणे कुठली मूर्ती उचलली? रामाची. आहे की नाही? सहज मी रामाची मूर्ती उचलली आणि दुसरी मूर्ती पण अगदी मूर्तिकाराने घडवली असेल म्हणून उचलून बाजूला ठेवली. पण मला जवळची मूर्ती कुठली येते त्या 2 मूर्तींमधली? रामाची. ती मूर्ती मला जवळची आहे, मी उचलली. पण अहो लक्षात घ्या गोष्ट की अशाच 2 मूर्ती पडलेल्या आहेत आणि मीच तिथे आलो.
आणि त्याच्यातली एक मूर्ती रामाचीच आहे, एक मूर्ती रावणाचीच आहे. पण आता गोष्ट गडबड अशी आहे की जी रावणाची मूर्ती आहे ती सोन्याची आहे आणि रामाची मूर्ती साधी आपली दगडाची आहे. आता मी कुठली मूर्ती उचलेन? आता जोपर्यंत मला सद्गुरू अनुग्रह नाही ना तोपर्यंत मी रावणाचीच मूर्ती उचलणार, कारण मला आकर्षण अजून संपलेलं नाही. मूर्ती कुठली उचलली जाणार? रावणाची, कारण ती आता सोन्याची आहे. आता मूर्तीतला भाव कमी आणि व्यवहार मला जास्त दिसायला लागला आहे की नाही. मी अगदी पहिल्या वेळेस नाही उचलली. सामान्यपणे ढोबळ मानाने सद्गुरू आपल्याला आठवण करून देत आहेत की सामान्यपणे इथे सज्जनांची वृत्ती अशी निमसात्विक आहे, ती लोभाकडे अजून आकर्षण सोडत नाही. दोन सम याच्यामध्ये ती उत्तम निवडते, पण अनुत्तमातलं जे व्यावहारिक सुंदर आहे ती नेहमी त्याच्याकडे आकर्षित होते. आणि तो धोबी दुसरा तिसरा कोणी नाही, हा कोण आहे? मीच आहे. मला व्यवहाराचं धुणं धुवायचं आहे आणि माझं आकर्षण अजून सद्गुरूंपेक्षा इतर गोष्टींकडे थोडं जास्त आहे. आणि मग त्या धोब्याला सद्गुरू सांगतात की पुढे असं असं होईल आणि त्याला ते सांगतात तू जा आणि आता गंगेत आंघोळ कर, तुझा देह त्याग होईल आणि पुढे तुझा जन्म कुठे होईल? त्या ठिकाणी होईल. तेव्हा मी तुला यतिवेशात भेटेल. तेव्हा मी कुठल्या वेशात भेटेल? यतिवेशात. मी नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात भेटेल. आता मी तिथे श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात तुला भेटणार नाही. तुला तेव्हा माझं स्मरण होईल असं त्याला आशीर्वाद देतात आणि सद्गुरू त्याला गंगेवर आंघोळीला जायला सांगतात. पुढे काही कालानंतर विविध लीला त्या ठिकाणी कुरवपुरामध्ये सद्गुरूंच्या होतात. सद्गुरू समाधिस्थ होतात. समाधिस्थ झाल्यानंतर अवतार कार्य संपवतात. पण नामधारक विचारतात की सद्गुरू हे तर तत्व आहे, मग त्या तत्वाचं जर चिरंतन वास आहे तर सद्गुरूंच्या समाधिस्थ झाल्यानंतर कोणाला काही अनुभव आलाय का सद्गुरू तिथेच असल्याचा? मग सिद्ध नामधारकांना पुढची कथा सांगतात की अरे एक जण होता, तो व्यापारासाठी एका ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर त्याने असा पण केला होता की माझा व्यापार उत्तम झाला तर मी कुरवपुराला येईल, सान ब्राह्मण भोजन घालील, सगळ्यांना जेवू घालील, माझ्या व्यापारात जे काही धन मला मिळेल त्याच्यातला एक उत्तम भाग मी तिथे खर्च करीन आणि उत्तम जेवण सगळ्यांना घालीन. त्याचा व्यापार खूप उत्तम झाला. त्यांनी सगळं धन समृद्धी आपल्या बरोबर घेतली आणि घेऊन तो कुठे निघाला? कुरवपुराच्या रस्त्याला निघाला. पण दोन जण त्याच्या बरोबर लबाड म्हणून त्याच्या सेवेमध्ये लागले होते की याच्याकडे खूप पैसे आहे. मध्येच त्यांनी त्याला मारायला घेतलं, त्याचा शिरच्छेद केला आणि तेवढ्यात एक योगीश्वर तापसी तिथे येऊन उभा राहिला. त्यांनी आपल्या त्रिशूळाने सगळ्यांना मारलं. त्यांच्यातला एक जण होता जो भयभीत झाला. त्यांच्याबरोबर तिसरा एक अजून मध्ये आला होता. तो भयभीत झाला आणि भयभीत होऊन त्यांनी त्या योगेश्वरांच्या पायावर डोकं ठेवलं आणि शरणागत वत्सल असलेले गुरुनाथ त्यांनी त्याला मारलं नाही, कारण अनुतप्तेन सर्व साधती. पश्चाताप झाला तरी सुद्धा माणसाचे खूप दोष नाहीसे होतात. पश्चाताप त्याला झाला, त्यांनी डोकं ठेवलं म्हणून सद्गुरूंनी त्याच्याकडे विभूती दिली आणि सांगितलं या जो मृत पडलेला हा माझा भक्त आहे, याला लावा आणि याच्याने हा काय होईल? पुन्हा जिवंत होईल. त्यांनी त्यांचं कापलेलं मस्तक पुन्हा जवळ आणलं, सगळी विभूती लावली. सद्गुरूंच्या आशीर्वादाने तो पुन्हा उभा राहिला. त्यांनी पुन्हा कुरवपुराला जाऊन उत्तमोत्तम अशा प्रकारची सगळी सेवा केली. सिद्ध नामधारकांना असाही अनुभव सांगतात की तिथे सद्गुरूंची आत्ता समाधी आहे, तरीही ते प्रत्यक्ष असल्याचाच काय आहे? अनुभव आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. तिथे ते प्रत्यक्ष असल्याचाच अनुभव अजूनही पिठापुराला येतो आणि कुठे येतो? कुरवपुरामध्येही येतो. प्रत्यक्ष उपलब्ध असल्याचा अनुभव येतो. पुढे होतं काय की सद्गुरूंच्या ठिकाणी तिथे जाताना पुढच्या कथेमध्ये आता इथून पुढे आपल्याला ह्या गुरुचरित्र ग्रंथाचा जो मुख्य भाग आहे तो काय आहे? नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र.
हा या ग्रंथाचा मुख्य भाग आहे. आता पुढे श्रीपाद श्री वल्लभांच्या आपण सांगितलं तेवढ्याच अवतार लिहिलायत असं नाही, पण त्यांच्यासाठीचा ग्रंथ वेगळा आहे. श्रीपाद श्री गुरुचरित्रामृत अशा नावाचा तो ग्रंथ आहे. याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये मुख्य भागात आता नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जीवनकाल आहे. आता पुढचा भाग मग नामधारक आणि सिद्धांच्या चरित्रामध्ये पुढे जातो की नामधारक सिद्ध नामधारकांना सांगतात की श्रीपादांनी जे पहिले वचन दिलं होतं त्या शनिप्रदोषाचं व्रत करणाऱ्या स्त्रीला त्या वचनाच्या पूर्ततेकडे जाताना त्या स्त्रीचा ती जी स्त्री असते ती त्या मूढ बालकाची माता काय करत राहते, श्रीपादांच्या सल्ल्यानुसार तिथे नेहमी ती त्या ठिकाणी शनिप्रदोषाचं व्रत जन्मभर करत राहते आणि कालांतराने तिचं देहावसान होतं. कालांतराने काय होतो, तिचा मृत्यू त्या ठिकाणी होतो. हा मृत्यू झाल्यानंतर तिचा जन्म जो आहे तो दुसऱ्या गावामध्ये होतो. सिद्ध सांगतात तिचा जन्म कुठे होतो, शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजत होती गुरुपदेशी देहावसान असता तृतीयेसी पंचत्व पाविली तात्काळ जन्म झाला पुढे तिसी करंजन नगर उत्तर देशी वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली. तिचा जन्म कुठे झाला, वाजसनीय शाखेच्या एका कुळामध्ये करंज आपण ज्याला आता कारंजा म्हणतो त्या गावामध्ये झाला. आणि तिथेच असणाऱ्या एका शिवव्रती शंकराचंच नित्यव्रत करणाऱ्या एक ब्राह्मण होता, त्याचं नाव माधव. त्याच्याशी त्या स्त्रीचा विवाह झाला. तिचा काय झाला, विवाह. तिचं नाव आहे अंबा भवानी. ह्या जन्मात तिचं नाव काय आहे, अंबा भवानी. पहिले अंबिका होतं, यावेळेस काय अंबा भवानी. अंबा भवानी हे तिचं नाव आहे. आणि तिथे काय झाला, तिचा जन्म झाला कारंजाला. आणि तिथल्याच असलेल्या माधव नावाच्या व्यक्तीशी तिचा विवाह झाला. प्रारब्ध योगाने तिचा विवाह कुठे झाला, माधव नावाच्या व्यक्तीशी झाला. माधव नावाच्या व्यक्तीशी विवाह झाल्यानंतर अतिशय उत्तम असं तिचं सगळं हे चाललेलं आहे. आणि चालू असताना ती शनिप्रदोषाची जी पूजा आहे ती तिच्याबरोबर तशीच पुढे आलेली आहे. मागच्या जन्मातून फक्त दोषच येतात असं काही नाही. आपण नित्य एखादी उपासना करत राहिलो तर शास्त्र सांगतं ती उपासना ही पुढच्या जन्मी आपल्या बरोबर येते. ती उपासना करायला कोणीतरी आपल्याला सांगतं, आपल्याला स्वतःहून करावीशी वाटते, एखाद्या दैवताबद्दल विशेष गोडी वाटते. हे वाटण्याचं कारण काय, तर ती मागच्या जन्मीची काहीतरी उपासना आपल्या बरोबर पुढे आलेली असते. त्या अंब्या भवानी मातेबरोबर मागच्या जन्मीची शनिप्रदोषाची उपासना तशीच पुढे आली. शनी प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्सर. आणि मंदवारी त्रयोदशीची म्हणजे त्रयोदशीला येणाऱ्या प्रदोष काळी शनिवारी, मंदवारी म्हणजे शनिवारी पूजा करीती अतिविशेषी संवत्सरे झाले षोडशी अंतर्वती झाली ऐका. 16 वर्षाचं तिचं वय झालं. आणि ती तृतीय हो पंचमे मासी उत्सह करीती बहुवर्षी उत्तम डोहाळे तियेसी ब्रह्मज्ञान बोलीत असे. दिवस राहिले, लग्न झालं, दिवस राहिले. शनी प्रदोषाची जी पूजा आहे ती बालपणापासून नित्य चाललेलीच आहे. आणि माधव नावाच्या त्या ब्राह्मणाशी लग्न झाल्यानंतर दिवस राहिल्यानंतर उत्तम डोहाळे लागायला लागले. कुठले डोहाळे लागायला लागले, कीर्तनाला जाऊन बसावं, उत्तम कथा ऐकाव्या, सगळ्या जिथे कुठे वेदघोष चाललाय तो ऐकायला बसावं, जिथे उत्तम कार्य चाललंय, जे काही चाललेलं आहे. मग हा जो भगवंत आहे हा वेगवेगळ्या कलांचा स्वामी आहे. मग जिथे काही कलात्मक चाललंय तिथे जाऊन बसण्याची इच्छा व्हायला लागली. काहीही कलात्मक चाललेलं असे ना, उत्तम कार्य जिथे चाललेलं आहे त्या कार्याला बघण्याची काय व्हायला लागली, इच्छा तिला सारखी व्हायला लागली.
असं होत असता एक दिवशी काय झालं, उत्साह करीती माससती द्विजवर करी सीमंती अक्षय वाणे ओवाळीती आरती सुवासिनी मिळोनिया ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर झाली माता पिता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि विशेष गोष्ट काय घडली हो, नेहमी जन्मानंतर बालक काय करतं, रडतं. बाळ जन्माला आलं आणि रडलं नाही की घरच्यांना काय म्हणजे डॉक्टरांना सुद्धा टेन्शन यायला लागतं. असं काय झालं बा, बाळ रडलं नाही. माणसाचा जिवंत असण्याचा मूळ गुण काय आहे, रडणे. माणसाचा जिवंत असण्याचा मूळ गुण आहे रडणे. बाळ रडल्यावर डॉक्टर कन्फर्म करतात की हे जिवंत योग्य आहे, काही हरकत नाही, नीट आहे. आणि ती रडरड आयुष्यभर चालत असते, तिच्यात थोडी वाढच होते, है की नाही. माणसाचा मूळ गुण आहे रडणे. पण हे बालक रडलं नाही. जन्माला आलं आणि जन्माला आल्या आल्या बालकाने पहिला आवाज केला, ओम. जन्माला आल्या आल्या त्या बालकाने आवाज केला, ओम. जी कोणी तिथे जन्माला घालणाऱ्या तेव्हा स्त्रिया असायच्या, जी कोणी असेल तिने आश्चर्य येऊन बाहेर सांगितलं की हे बालक ओंकार म्हणतं, रडत नाही. जिवंतता आहे पण रडरड करत नाही, ओंकार म्हणतं. आणि तिथपासून पुढे 8 वर्षाचं होईपर्यंत हे बालक नुसतं ओंकारच म्हणायचं. भूक लागली आईकडे बघायचं, म्हणायचं ओम. काही चुकीचं घडलं बघणार, म्हणणार ओम. पहिले सगळे नगरातले लोक जमले ओंकार म्हणणारा बालक जन्माला आला म्हणून बघायला. आईचं कौतुक केलं, माता पित्यांचं कौतुक केलं की अहो तुमच्या घरामध्ये कोणीतरी अवतारी सत्पुरुष जन्माला आलाय, बालक ओम म्हणतं म्हणजे काय. पंचक्रोशीतले लोक जमले, आईचं फार कौतुक झालं, आईला फार छान वाटायला लागलं. अहो पण बाळ 2 वर्षाचं झालं, आता थोडं बोबडे बोलायला पाहिजे की नाही. 2 वर्षाचं झालं, 3 वर्षाचा बालक झाला, कुमार 4 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला. नाही ना, बालक पुढे ओंकाराच्या पुढे बोलायला तयार नाही. पहिले जो ओंकार आईला ऐकायला छान वाटत होता, आता आईचं मन आहे, तिला तो ओंकार अजूनही छान वाटतोच आहे. पण आता बाळाची काळजी वाटायला लागली की माझं बालक मुकं झालं की काय, अशी भीती वाटायला लागली. याला ओंकार पहिल्यापासून म्हणता येतो हे छान आहे, पण ओंकारच म्हणता येतो की काय, अशी तिला काय वाटायला लागली, भीती वाटायला लागली. आणि एक दिवस घराच्या बाहेर बसून आई अतिशय विलापाने ओंकाराबद्दल कोणाला तरी सांगत होती की अहो माझं बाळ बहुतेक मुकं झालेलं आहे, माझं जन्मच खोटा आहे, हे जे केलेलं शनी प्रदोषाचं व्रत आहे हे बहुतेक वाया गेलं, याच्यानी मला महादेवानी कुठली कृपा केलेली दिसत नाही. आम्हाला पहिले हा महादेवाचा प्रसाद वाटला, पण आता मला भीती वाटते. तिच्या उद्विग्नतेने ती बोलायला लागली. देवाला दोष द्यायचा तिचा काही हेतू नाही, पण आई आहे, लेकराची काळजी आहे, काळजीने ती बोलायला लागली. आणि हे सगळं बोलणं कोणी ऐकलं, आतमधून नरहरीने ऐकलं. कोणी ऐकलं, नरहरीने. शालिग्राम देव असं त्यांचं आईने ठेवलेलं नाव आहे. त्यांचं काय नृसिंह नाव आईने ठेवलेलं नाही, घरचं नाव काय आहे, शालिग्राम देव. त्या नरहरीने शालिग्राम देवानी ऐकलं आतमधून बाळाने. आणि बालकांनी काय केलं, एक तिथली पडलेली सळई उचलली लोखंडाची, आणि लोखंडाची सळई घेऊन तो बालक आतमध्ये गेला. आणि आतमधून परत आला तर ती सळई सोन्याची झालेली होती. ती लोखंडाची सळई कशाची झाली होती, सोन्याची. आईला मोठं विलक्षण वाटलं. आईचं दुःख दूर व्हावं म्हणून कृपा हरणाऱ्या गुरुनाथांनी आईला दर्शन दिलं. आणि ते कुठल्या रूपात दिलं, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या रूपात दिलं. आईच्या डोक्यावर आपला हात ठेवला, आईला सगळं ज्ञान प्राप्त झालं.
आपल्या पूर्वजन्मीचं जे जे काय असतं ना ते आपल्या शरीरातच कुठेतरी ठेवलेलं असतं. एक छोटीशी बी असते, पण म्हणून केशरची कोय लावली की केशरचं झाड येतं की नाही, मग त्याच्यातून चुकून जांभळं आले का कधी? नाही, त्या बी मध्ये ते ठेवलेलंच असतं. तसं या शरीरामध्ये सुद्धा काय असतं, आपलं सगळे मागचे जन्म ठेवलेले असतं. त्या योगानेच प्रारब्ध साठत असतं आणि त्या प्रारब्धाच्या योगानुसार आपण आत्ताचा काल भोगत असतो. त्याच्यात प्रमाणेच सगळ्या गोष्टी घडत असतात. कर्माचा सिद्धांत आहे. भीष्माचार्य जेव्हा बाणांच्या शय्येवर झोपलेले आहेत, भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि भगवंतांना भीष्माचार्य म्हणतात, देवा मी ह्या जन्मात तर काही एवढं पातक केलेलं नाही की जेणेकरून मला एवढ्या बाणांच्या शय्येवर झोपावं लागावं. मी एकनिष्ठ राहिलो, दिलेला शब्द पाळला, मी सगळं केलं, मला बाणांच्या शय्येवर झोपावं लागण्याचं कारण काय? भगवंतांनी भीष्माचार्यांना सांगितलं, तुम्हाला पूर्वजन्माचं स्मरण देतो. स्मरण दिलं. एक जन्म गेला, 2 जन्म गेला, सगळे जन्म नीट होते, कुठेही हे घडेल याची काही कारण नाही. पण काही अजून जन्म मागे गेल्यानंतर भीष्माचार्यांना आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागलं की मी घोड्यावरून, त्याही जन्मात मी एक राजपुत्र होतो, घोड्यावरून जाताना एक सरडा बाजूला बसलेला होता, मी विनाकारण माझ्या बाणाने तो सरडा उडवला आणि तो उडवलेला सरडा एका काट्याच्या झुडपात जाऊन पडला. त्याला ते काटे शरीरामध्ये टोचले आणि तो सरडा काही क्षण तो सरडा काय झाला, तळमळला. काही क्षण तो सरडा तळमळला आणि त्याचा मृत्यू झाला. प्रारब्धामध्ये साठलेलं हे कुकर्म, वाईट कर्म साचून राहिलं आणि प्रारब्ध नेहमी व्याज देत राहतं. असं समजा की ती प्रारब्धाची एक बँकच आहे. त्याच्यात चांगलं कर्म पडलं तरी व्याज मिळत राहतं आणि वाईट कर्म जाऊन पडलं तरी त्याच्यावर व्याज मिळत राहतं. एवढ्या जन्मांचं व्याज त्याच्यात वाढत राहिलं आणि कुकर्म कुफल दिल्याशिवाय संपत नाही, असं कर्म सिद्धांत सांगतो. आपण एक चांगलं कर्म केलं आणि एक वाईट कर्म केलं म्हणजे यांची बेरीज, यांची वजाबाकी शून्य होत नाही. ते नेहमी प्रारब्धामध्ये एक चांगलं आणि एक वाईट असेच राहतात आणि चांगल्याचं फळ चांगलं मिळून आयुष्यामध्ये पुढच्या जन्मात मिळतं आणि वाईटाचं फळ वाईट म्हणूनच पुढच्या कुठल्या तरी जन्मात ते फळाला आल्यावरती मिळतं. व्याज किती वाढलं तर त्या काट्यांचे बाण झाले, छोट्या छोट्या काट्यांचे काय झाले, बाण झाले आणि काही क्षण, जितके क्षण तो सरडा तळमळला होता त्या क्षणांचे काय झाले, दिवस झाले. म्हणून तेवढे दिवस भीष्माचार्य त्या बाणांच्या शय्येवर झोपून राहिले आणि तेवढे दिवस त्यांना मृत्यूची तळमळून वाट बघावी लागली. खरं म्हणजे इच्छा मृत्यूचं त्यांना वरदान आहे, पण ती तळमळ सोचल्याशिवाय मृत्यू मागण्याची इच्छा सुद्धा झाली नाही. कर्म भोगावला येतच. आपला मुद्दा कुठे चाललेला होता की ती जी आई आहे तिला असं वाटतंय माझ्या प्रारब्ध कर्माचं काहीतरी भोग आहे आणि त्या योगे मला पुत्र तर झाला, पण तो कसा झाला, मुका झाला. सद्गुरूंनी तिला दर्शन दिलं, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आपल्या शरीरात असलेले मागच्या जन्मांची माहिती तिच्या दृष्टीपटलावरती आणली आणि तिला दिसलं की मी अंबिका होते. श्रीपादांच्या पायावर डोकं ठेवलं होतं आणि श्रीपादांनी सांगितलं होतं मी तुझ्या पोटी जन्माला येईल, तू शनी प्रदोषाचं व्रत करत राहा. तू म्हणतेस ना पुत्र व्हावा, तुमच्यासारखा पुत्र पाहिजे, मी जन्माला येईल. पण सद्गुरूंनी तिला त्याच दृष्टीपटलामध्ये सांगितलं की हे तुला फक्त शांत करण्यासाठी दाखवलंय, याचं फार भान तुला पुढे राहणार नाही. आणि सद्गुरू तिला बाहेर घेऊन गेले आणि माझी मुंजी करा अशी खूण केली. मी जर बोलायला हवं असेल तर काय करा, मुंजी करा. मुंजी करा म्हणजे काय करा, मला उपदेश करा.
माझ्यामधलं जे ज्ञान आहे ते गुरु उपदेशाशिवाय व्यक्त होणार नाही. मला उपदेश करा गायत्रीचा. एकदा हा उपदेश झाला, गायत्री माता कोण आहे? शास्त्र सांगतं गायत्री ही स्फुरणाची देवी आहे. कशाची देवी आहे? स्फुरणाची. गायत्री मातेच्या स्मरणाने, तिच्या चिंतनाने आपल्याला स्फुरण उत्तम होतं, म्हणजे पाठ केलेलं आठवतं. म्हणून पाठशाळेत जाण्याच्या आधी बटूला कोणाचं स्मरण करायला सांगतात? गायत्रीचं. तिला उपदेश, एवढे मंत्र आहे वेदामध्ये, मग गायत्री मंत्राचाच उपदेश कशासाठी? की त्याला पाठ केलेलं पुढे आठवलं पाहिजे. त्याचं पाठांतर आहे. आपली विद्या कशावरती आहे? पाठांतरणावरती. कंठस्थ होण्याला महत्व आहे की नाही? पाठांतरणावर विद्या आहे. पाठांतर आठवलं पाहिजे की नाही? नुसतं पाठ झालं आठवतच नाही, कसं काय पाठ म्हणता येईल? उत्तम योग्य वेळी योग्य, नुसतं पाठांतर म्हणजे विद्याच आठवली पाहिजे असं नाही. योग्य वेळी योग्य विचार सुद्धा आठवला पाहिजे. मी खूप वाचलंय, चांगलं असं करायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे, पण ते योग्य वेळेस नाही आठवलं तर काय करणार? मारुती रायांसारखं झालं. मग खूप शक्ती आहे पण योग्य वेळेस आठवत नाहीये. ते आठवलं पाहिजे. म्हणून स्फुरणाच्या देवीची आमच्यावर कृपा असली पाहिजे. भगवंत दत्तगुरु सांगतायत, नरहरी सांगतोय आपल्या आई वडिलांना की माझी मुंजी कर. त्यांनी मुंजी करायचं ठरवलं. निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी कोणी निंदक राहतच होते. त्यांनी सगळीकडे सांगायला सुरुवात केली की काय मुक्या बाळाची मुंजी करायला घेतली आहे, काय होणार आहे, असं होणार नाही, तसं होणार नाही. पण आईला आता विश्वास पटलाय. सोन्याची झाली आहे ना सळई, आहे की नाही? सोनं प्राप्त झालं. आता विश्वास बसलाय की माझा मुलगा कसा आहे? सोन्यासारखाच आहे. मला काही मुका बालक आलेला नाही. तो म्हणतोय तसं आम्ही केलं पाहिजे. त्यांनी सगळा उत्सव ठरवला. मुंजीचा सगळा उत्सव त्या ठिकाणी करायला घेतला. बालकाला दीक्षा देण्याची तयारी केली आणि वडिलांनी त्या बालकाच्या कानामध्ये दीक्षा दिली, मंत्र सांगितला. गुरुमंत्र केवळ सांगितला मात्र. कल्पेश दादा, गुरुजी आहेत का? या ना, माईक घ्या आपल्याकडे. आणि आपल्या बटू आलेत का? आता येत आहेत ना? येऊ द्या, येऊ द्या, मग येऊ द्या. सांगितला मात्र आणि त्या बालकाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं स्मरण यायला लागलं. त्या बालकाच्या मुखातून वेगवेगळे वेद यायला लागले. वेगवेगळ्या सगळ्या शास्त्र तो बालक बोलायला लागला. सगळ्या पुराणांची यथायोग्य माहिती हा बालक सांगायला लागला. सगळ्या लोकांना अतिशय विशेष वाटलं. आपण दत्तगुरूंच्या आगमनासाठी एक 5 मिनिटं भजन करूया. बटू आले की त्यांचं पूजन करून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपामध्ये त्यांचं पूजन करायचं आहे. 5 सवाष्णींनी त्यांना भिक्षा घालायची आहे आणि मग आपल्याला पुढची कथा ऐकायची आहे. 5 मिनिटं आपण सगळ्यांनी स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे अशी मनामध्ये भावना ठेवून सगळ्यांनी इथे भजन करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वेद शास्त्र स्तुत्य पाद माधि मूर्ति श्री गुरुं, नाद बिंदु कालतीत कल्पपाद्य सेवयं, सेव्य भक्त वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहं, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां, वंदयामि नारसिंह सरस्वतीश रक्ष मां. एका कवींनी सद्गुरूंच्या या जन्मदिनाच्या अनुषंगाने एक काव्य केलंय ज्याच्यात त्यांनी सांगितलंय की कोणत्या तिथीला त्यांचा जन्म झाला.
ते सांगतात, माधव शास्त्री स्त्री अंबिका कारंज सती थोर, पूर्वजन्मी तिजसी श्री श्रीपाद वल्लभ वर. त्यांनी वर दिलाय पूर्वजन्मी, पुढील जन्मी तव कुशी धरीन अवतार. म्हणून अंबे कुशी आलो ऐका तिथीवार. द्वितीया पौष शुद्ध शततारावरी, माध्याग्नी अवतरले श्री नरहरी. शनिवारी आदौ माघ कृष्ण शुभ तिथी, गुरुवारी पुष्पासनी आरूढले त्रिगुण यतीधारी. कुठल्या तिथीला जन्म झालाय? द्वितीया पौष शुद्ध शततारका नक्षत्री, माध्यान्नी अवतारले नरहरी. माध्यान्नी त्यांचा जन्म झालेला आहे. कधी झालेला आहे? शततारका नक्षत्रावर, पौष शुद्ध द्वितीयेला असा त्यांचा जन्म झालाय. आपल्या हातामध्ये इथे फुलं असतील तर सगळ्यांकडे थोडी थोडी द्या, आणि इथे महाराजांच्या फोटोवरती आपण जयघोष करून ही फुलं व्हायची आहे आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. त्रैमूर्ती तुम्ही विघ्नहरा श्री गुरुदत्ता कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुदेव तुम्ही यतीश्वरा सद्गुरुनाथा कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. आपल्याकडे महाराजांच्या स्वरूपामध्ये बटूंना यायला थोडासा काहीतरी विलंब होतो. आलायत का बटू महाराज? या 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 वा 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 या. बटू महाराज छान झोळी घेऊन आलेले आहेत. भिक्षाटनम गृहे ग्रामे पात्रम हेममयम करे, नाना स्वादमयी भिक्षाम दत्तात्रेय नमोस्तुते. अहो दत्त महाराज एक भिक्षेचा कण त्यांच्या झोळीत घेतात आणि आपल्याला पुरणार नाही एवढी आपली झोळी भरून देतात. आपल्याला बटू महाराज इथे दादा इकडे वरतीच घ्या ना, त्यांना इथेच घ्या महाराजांना. चढता नाही येणार का? मग बसू दे बसू दे बसू दे. बटू महाराज इथे उपस्थित झालेले आहे. पहिले आपण बटूंचं पूजन करून घेऊ. गंध अक्षत फुल आहे का? गंध इकडे वर आहे का?
बृहस्पते अतियदर्जो अरेहाद्युमद विभाति क्रतुमज्जनेको जद्देदयच्छवसरेत प्रजात तदस्मा शूद्रवीणं देहि चित्राम्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याकडे एक माईक घेऊन ठेवा, आपल्याला एक एक मंत्र म्हणूयात मग आपण. आणि या ठिकाणी मग मौंजी बंधनाचा सगळा कार्यक्रम ठरला आणि मौंजी बंधनाच्या ठिकाणी सद्गुरूंना त्यांच्या वडिलांनी गुरुरूपामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि त्यांच्या आईने त्यांच्या झोळीमध्ये बटूच्या झोळीमध्ये भिक्षा घालायला सुरुवात केली. 5 सवाष्णींनी आपल्या त्याच्यामध्ये भिक्षा घालायची आहे. काकू तुम्ही 1 2 3 आणि आई आहे का? आई कुठे? आईला बोलू. हा आता एक मिनिट एक पहिली भिक्षा घातली का तुम्ही? तिथेच थांबा. पहिली भिक्षा घातली आणि ह्या बालकाने यजुर्वेद म्हणायला प्रारंभ केला. इथे तोरले पहिले ऋग्वेद म्हणायला प्रारंभ केला. बरोबर, ऋग्वेद म्हणा. ऋग्वेद म्हणायला बालकांनी प्रारंभ केला. आपण ऋग्वेदाचा मंत्र श्रवण करू. हरि ओम अग्निमेळे पुरोहितं देवस्य मृद्विजं होतारं रत्नधातमम् ओम विष्णोर्नुकं वीर्याणि प्रवोचय्य पार्थिवानि विमं मे रजांसे यो अस्कभाय दुत्तरं विधक्तमानस्तदीर्घमायुः ओम नभो भवति जायमानो नाम केतुरथसामेत्यग्रं भागं देवेभ्यो विददात्यायन् चन्द्रमा तीरते दीर्घमायुः ओम उच्चादिविदक्षिणावन्तो स्तूर्यश्वदासते सूर्येण हिरण्यदा अमृतत्वं भजन्ते वासोदा सोमप्रतिरन्तायुः ओम ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विदेमतसुरुचो वेन आवः सबुज्ञा उपमा अस्तविष्टा सतश्च योनि मसतश्च विवाह. ऋग्वेद अतिशय उत्तम प्रकारे म्हटला. सगळ्या लोकांना फार छान वाटलं या ऋग्वेद मंत्राचं श्रवण करून. नंतर आईने दुसरी भिक्षा घातली. ओम भवती भिक्षां देही दुसरी भिक्षा घातली आणि बालकाने यजुर्वेदाचं पठन करायला सुरुवात केली. देवो वाहा सविता प्रारपयतु श्रेष्ठत कर्मण आप्य यद्वमग्न्या इन्द्राय भागं प्रजा वतीरनमीमा अयक्ष्मामावस्ते न ईशतमाघशगुंसो ध्रुवा अस्मिन् गोपतौ स्याद्बभिर्यजमानस्य पशून् पाहि. बालकाने अतिशय उत्तमरित्या यजुर्वेदही म्हटला. सगळे लोक आवाज झाली की अरे यजुर्वेद सुद्धा म्हटला. आईने तिसरी भिक्षा बालकाला घातली. ओम भवती भिक्षां देही आणि बालकाने सामवेदाचा मंत्र म्हटला. ओम अगन आयाहिवे गृहानो हव्यदातहे निहोता सच्चिवरिषि. बालकाने सामवेदही पूर्ण म्हटला. सगळे लोक आवाज झाले.
आईला राहवलं नाही. आईने पुन्हा चौथी भिक्षा बालकाला घातली आणि बालकाने अथर्व वेदाचा मंत्र म्हटला. नो देवीरविष्टय आपो भवन्तु पीतये संयोरविस्रवन्तु नः. बालकाने चारही वेदांचे मंत्र म्हटले. आईने आपुलकीने पुन्हा बालकाला पाचवी भिक्षा घातली. आणि अशा प्रकारे भिक्षेचा कार्यक्रम झाला. पण भिक्षा देता देता बालकाने आईने जेव्हा विचारलं ओम भवती भिक्षां देही, बालक आईला म्हणाला, आई अगं मला नुसती याची भिक्षा नको, तू म्हणतेस ना भिक्षेत काय घालू. बालक म्हणाला, मला संन्यास आश्रम घेण्याची परवानगी घाल. भिक्षेमध्ये मला काय घालणार आहेस तू. तर तू मला या भिक्षेमध्ये आता संन्यास आश्रम घेण्याची परवानगी घाल. आई काय म्हणाली, संन्यास आश्रम आईला बालक म्हणाला, संन्यास आश्रम घेण्याची परवानगी घाल. अहो, इतक्यात पूर्ण आनंदात असलेली आई ही अशी विलक्षण मागणी ऐकून तिच्या मनामध्ये धडधड व्हायला लागली. तिच्या हृदयाचा ठोका चुकायला लागला की अरे बाबा, एवढे दिवस तुझे बोबडे बोल ऐकावे म्हणून मी थांबले होते. मला तू आई म्हणावं, यांना बाबा म्हणावं, काहीतरी चुकत म्हणावं. तुला नाही बाबा म्हणतायत बाबा म्हण, नाही आई म्हणतायत आ म्हण. हे ऐकण्यासाठी मी थांबले होते. तू परिपूर्तता केली तर तू सगळे वेद म्हणून दाखवलेस रे. पण वेद तू म्हटलेस पण बोबडे बोल राहिले, ते नाही ना ऐकता आले मला. आणि अशी परवानगी मागशील तर तुझं वय किती आहे रे. 8वं लागलंय तुला, 8वं वर्ष तुला लागलंय आणि तू म्हणतो मला संन्यास आश्रम घेण्याची परवानगी घाल. आईने बालकाला सांगायला सुरुवात केली की अरे आई, भगवंताने आईसाठी भगवंताला ज्ञान कोणी शिकवावं. तर गोपाळकृष्ण म्हणतात माझ्या आईने शिकवावं. तिच्यासाठी एक जागा राखून ठेवली आहे, बाकी माझ्याकडे ज्ञान आहे सगळं. अहमेवा समेवाग्रे, मीच आहे सगळं, म्हणजे मीच आहे सगळं. ज्ञान मीच आहे, अज्ञान मीच आहे, सगळं मी आहे, मला सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा आई मला शिकवते ना, तेव्हा मी ते ऐकूनच घेतो, कारण आईचं ऐकावं लागतं आहे की नाही. कथेमध्ये बटूला 2 मिनिटं बसू द्या तसंच. तर कथेमध्ये काय होतं, अशी गोष्ट येते भगवंताच्या चरित्रामध्ये की आई जी असते ना, ती काय करते, यशोदा माता गोपाळकृष्णांना उखळाला बांधायला घेते म्हणे. आणि भगवंत आहे, त्याला कोण बांधणार आहे की नाही. भगवंताला कोण बांधणार बरं. बांधता येणं शक्य आहे का कोणाला. भगवंताला बांधता येणं नाही. आईला सुद्धा खरं म्हणजे शक्य होत नव्हतंच, अशी कथा येते भागवतामध्ये आहे की नाही. यशोदा माता त्या उखळाला दोरी बांधते आणि ती दरवेळेस दोरी थोडीशी छोटीच पडते. यशोदा माता परत जाते, मोठी घेऊन येते, तरी बांधते तर ती थोडी छोटीच पडते. परत जाते, दोरी घेऊन येते, बांधते, थोडी छोटीच पडते. शेवटी भगवंत स्वतःच्या हातानेच बांधून घेतात की तुला बांधण्याशिवाय बरं वाटणार नाहीये ना, मग मी बांधून घेतो माझ्या हातानेच आहे की स्वतःच्या हातानेच दोरी बांधून घेतात. तुला वाटलं पाहिजे बांधलंय बाई एकदाच. तसं एवढा ज्ञानवंत जो पुढे सगळ्या जगाला गुरुस्थानी होणार आहे, असे सद्गुरू समोर बसलेले आहेत. पण आई त्यांनाही सांगते आणि भगवंत ऐकायला सुरुवात करतात. आई त्यांना सांगते, अरे बाळा, हा जो काही संन्यास आश्रम आहे ना, हा लगेच घ्यायचा नाही. हा जो संन्यास आश्रम आहे ना, हा लगेच घ्यायचा नाही. हा संन्यास आश्रम कधी घ्यायचा, तर हा जो संन्यास आश्रम आहे हा 3 आश्रमांच्या नंतर घ्यायचा. पहिला आश्रम करायचा, दुसरा आश्रम करायचा, तिसरा करायचा, ब्रह्मचार्य, गृहस्थ असे सगळे आश्रम करत जायचं, वानप्रस्थ, आणि मग 4था घ्यायचा संन्यास, नंतर घ्यायचा आश्रम. हा लगेच घ्यायचा
नाही, चतुर्थ आश्रमी जायचं. हे आई त्यांना वेगवेगळ्या मार्गाने हे पटवून देण्याचा प्रयत्न करते आणि सद्गुरू सुद्धा हे सगळं आईचं म्हणणं ऐकून घेतात आणि तिच्याकडे पाहून अगदी गोड हसतात. तिच्याकडे पाहतात आणि अगदी गोड हसतात तिच्याकडे पाहून. आणि हसून सद्गुरू आपल्या आईला म्हणतात, आई अगं तू म्हणते ते बरोबर आहे, हा आश्रम नंतर घ्यायला पाहिजे, पण आई हा आश्रम नंतर कोणी घ्यायला पाहिजे? ज्यांची ह्या मृत्यूशी मैत्री आहे त्यांनी घ्यायला पाहिजे. हा मृत्यू ज्यांचा मित्र आहे की नाही त्यांच्यासाठी ही तुझी उक्ती बरोबर आहे की पहिले तिन्ही आश्रम करा मग संन्यास घ्या. मला कोणी लिहून दिलाय का, किंवा इथल्या कुठल्याही माणसाला कोणी लिहून दिलाय का की वार्धक्यापर्यंतचं जीवन मिळणार आहे म्हणून? मग नाही मिळालं तर आश्रम पूर्ण कसे होतील? आणि सद्गुरू सांगतात नित्य सन्निहतो मृत्यू. सद्गुरू आईला काय सांगतात? नित्य सन्निहतो मृत्यू. आई हा मृत्यू मोठा क्रूर आहे. या जगामध्ये आपले आप्त, आपले जवळची माणसं फार सगळ्या ठिकाणी आपल्या बरोबर नसतात. जवळची माणसं सगळ्या ठिकाणी आपल्या बरोबर येऊ शकत नाही. मी उद्या आंघोळीला गेलो, नाही येऊ शकत. जवळची माणसं किती जवळची आहे, पण आपण एकटेच आंघोळीला जाणार की नाही? एखाद्या ठिकाणी दुसरीकडे गेलो, लांब निघून गेलो, जवळची माणसं आहेत, प्रेम आहे, पण सगळ्या ठिकाणी माझ्या बरोबर येऊ शकत नाही. येऊ शकतात का? नाही. अगं आई जवळची माणसं कशाला, माझी स्वतःची सावली सुद्धा सगळ्या वेळेस माझ्या बरोबर नसते. माध्यान्नीचा सूर्य डोक्यावर आहे, माझी सावली दिसत नाही, पडत नाही. माझी सावली तरी नेहमी बरोबर असते का? नाही. दुपारच्या वेळेस माध्यान्नीचा बरोबर सूर्य डोक्यावर आहे, ती सावली पायाखाली निघून जाते, ती दिसत नाही, साथ सोडते ती सुद्धा. पण तुला एक जण सांगतो जो नेहमी प्रत्येकाच्या बरोबर असतो, तो कधीच त्याला एकटं सोडत नाही. आई म्हणते कोण आहे बाबा असं? भगवंत सांगतात त्याचं नाव आहे मृत्यू. त्याचं नाव काय आहे? मृत्यू. आंघोळीला गेलो तरी येऊ शकतो. घट्ट दार लावलेला आहे, तो का बाहेरून येत नाही, माझ्या बरोबरच असतो, फक्त मला धरत नाही इतकंच. 100 दरवाजे लावा, कुलप लावा, कड्या लावा, एकदम बंद खोलीत नेऊन ठेवा, पण मृत्यू यायचा असेल, तो जवळ लागायचा असेल तर त्याला ते दरवाजे, खिडक्या, ते कुलूप, दार याचं बंधन राहत नाही. भगवंत सांगतात याचा दुसरा अर्थही असा आहे की तो माझ्यापासून कधी दूरच जात नाही, म्हणून त्याला माझ्या जवळ येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. नित्य सन्निहतो मृत्यू विभवो नैव शाश्वतः अनित्यानि शरीरानी. अनित्यानि शरीरानी. शरीर कसं आहे? अनित्य आहे. ते नित्यत्वानी वार्धक्यापर्यंत जाईल, याची शाश्वती नाही. आणि ज्याच्याकडे अशी शाश्वती आहे त्याच्यासाठी तुझं म्हणणं बरोबर आहे की म्हातारपणी देवधर्म करावा. ज्याच्याकडे शाश्वती आहे त्याच्यासाठी तुझं म्हणणं उत्तम आहे, पण ही शाश्वती आहे का? नाही. म्हणून आई काय केलं पाहिजे? मी आत्ताच संन्यासाश्रमाला निघालो पाहिजे. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही. आज काय आहे ते पुण्यकर्म केलं पाहिजे. ह्या क्षणाला जे पुण्य शक्य आहे ते मी क्षणोक्षणी केलं पाहिजे, कारण पुढचा क्षण माझ्या ताब्यात नाही. तो मला सवलतीने हा मृत्यू जगू देतोय, पण त्यांनी ठरवलं की याचा पुढचा क्षण द्यायचा नाही, तर तो मला कोणीही देऊ शकत नाही. आहे की नाही? एवढे दिवस एखादा हृदयरोग तज्ञ असतो, तो निष्णात असतो त्याच्या कलेमध्ये, तो
तो एवढ्या लोकांचा जीव वाचवतो, पण त्याचाच मृत्यू शेवटी एखाद्या वेळेस कशाने येतो? हार्ट अटॅकनी येतो, हृदयविकाराने येतो. मग त्याची निष्णातता तिथे काम करत नाही का? असं काही नाहीये. मृत्यूने ठरवलंय पुढचा पाऊल टाकू द्यायचं नाही, पुढचा श्वास घेऊ द्यायचा नाही. बरोबर असलेल्या मृत्यूने फक्त ठरवलं की हे कार्य थांबतं. तिथे कशाचाही आई उपयोग होत नाही. भगवंत आईला हे पटवून देतात. आईच्या डोळ्यामध्ये फार अश्रू येतात. भगवंत म्हणतात, अगं चिंता कशाला करते? सगळ्या चिंतांचं हरण करणारा कोण आहे? मी आहे. तू परवानगी दे फक्त. मी घेतल्याशिवाय काही देत नाही. आपण पहिल्या कथेमध्ये ऐकलं, मी थोडंसं घेतो आणि जास्त देतो, पण काही न घेता देतो असं होत नाही. काही न घेता मी देईल असं होणार नाही, है की नाही? असं होणार नाही. काही न घेता मी देईल असं होणार नाही. मी घेणार काहीतरी, तर मी घेणारच आहे. मग काय घेणार आहे तुझ्याकडून? माझ्या संन्यास आश्रमाची परवानगी घेणार आहे. तू ही परवानगी दे. आई म्हणते, बर जा. आता तू परवानगी दिलीस ना, आता मी तुला ज्या इहलोकाची, इथल्या सगळ्या संसाराची गोडी आहे ना तुला, मी तुला त्याही संदर्भातलं सगळं देतो. तुला पुढे जाऊन 4 पुत्र होतील. किती होतील? 4. 3 मुलं होतील, 1 कन्या होईल. पुढे जाऊन ते गोबडे बोल बोलतील, तुझी काळजी घेतील, बाबांची काळजी घेतील, इथे राहतील, आई वडिलांची अतिशय सेवा करतील. आणि याच्याही पुढे जाऊन आई तुला सांगतो की 30 वर्षांनी ही सगळी यात्रा संपवून मी पुन्हा कारंजाला येईल. 30 वर्षांनी ही यात्रा करून मी पुन्हा तुमची भेट घ्यायला एक दिवस कारंजाला नक्की येईल. आता तुम्हाला जाण्याची परवानगी दे. तरी आईचं काहीच आहे. आई तरी नाही म्हणतच असते. पण आता आईला पुन्हा सद्गुरू काय करतात? त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ बसण्याचा दृष्टांत पुन्हा एकदा करवतात. आईचं मन पालटतं. हा जो भगवंत आहे ना, हा इच्छा ठरवतो. काय ठरवतो? इच्छा. तो इथे कथेला येण्याची सुद्धा इच्छा ठरवतो, कथा करण्याची सुद्धा इच्छा ठरवतो. योग तो ठरवत असतो. या भूतलावर तुम्ही आजूबाजूचे प्राणी बघा. सिंह बघा, वाघ बघा, गाय बघा, कुत्रा बघा, उंदीर बघा, मांजर बघा. मनुष्य सोडून अजून बाकीचे सगळे प्राणी बघा. अतिसंचयाची इच्छा कोणाच्याही मनात येते का? कुत्र्याची खूप प्रॉपर्टी झाली का? गायीची खूप प्रॉपर्टी झाली का? उंदराची खूप प्रॉपर्टी तयार झाली का? अतिसंचय. पुढच्या 10 पिढ्यांची साठवण्याची जबाबदारी माझ्याकडेच आहे, अशी कुणाची तरी अवस्था झाली का? इच्छा झाली का कोणाला हे करण्याची? एका गाईला झाली, एकाला झाली नाही, असं झालंय का? नाही. सिंह एवढा जंगलाचा राजा, म्हणून त्यांनी 10 गुहा आपल्या नावावर करून ठेवल्या आहेत का? मला 6 बछडे झाले, आता या 6 बछड्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून त्यांनी 6 फार्म हाऊस बांधून ठेवले. झालं का? 4 फ्लॅट घेऊन ठेवले. झालं का? एकदा म्हणे एक शेठजी होते, त्यांनी काय केलं? सांगितलं, अहो म्हणे मुनीमजी, त्यांच्याकडे जे अकाउंटंट होते त्यांना सांगितलं, आपली प्रॉपर्टी मोजायला घ्या, आपली संपत्ती मोजा म्हणे. मुनीमजींनी 8 दिवस संपत्ती सगळी मोजली. 8 दिवस संपत्ती मोजल्यानंतर शेठजी विचारायला आले, का किती आहे आपली संपत्ती पूर्ण? मुनीमजी म्हणे, असा आकडा तर काही निघत नाही, पण 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. 7 पिढ्यांमध्ये कोणी काम नाही केलं तरी ते निश्चित त्याही काळात वैभवशालीच असतील, एवढी संपत्ती आहे. ऐकलं शेठजींनी, त्यांना रडू यायला लागलं. मुनीमजींना प्रश्न, काय रडू येत आहे? ते म्हणे, 8व्या पिढीचं काय? आता 8व्या पिढीसाठी परत साठवायला सुरुवात करावी लागेल. ही इच्छा फक्त कोणाला होते?
माणसाला होते, इतर प्राण्यांना ही इच्छा होत नाही. ते वर्तमानामध्ये जीवन जगतात. म्हणजे हा भगवंत इच्छा ठरवतो की नाही, तो इतर प्राण्यांना ती इच्छा होऊ देत नाही. भगवंत इच्छा ठरवतो. आईचं मन पालटलं आणि आईंनी सद्गुरूंना निरोप देण्याची तयारी केली. आईने कशाची तयारी केली? सद्गुरूंना निरोप देण्याची. त्यांना यात्रेला निघण्यासाठी, संन्यस्ताश्रमामध्ये जाण्यासाठी त्यांनी तयारी केली. पुत्र विनवी तये वेळ आम्ही सांडून जाशील, आणि कडोळा न देखे बाळ केवी वाचे पुत्र राया. आणि सगळ्या प्रकारे विनंती करून भगवंत आता आईने सगळ्या प्रकारची विनंती केली. पण आईने जाण्याची तयारी करता करता भगवंतांना, नृसिंह सरस्वती महाराजांना विनंती केली की बाबा, तुला परवानगी मी आता देईल, पण तू म्हटलायस ना की पुढे मला 4 पुत्र होणार आहेत, 3 पुत्र आणि 1 कन्या होणार आहे. मग त्याच्यातला एखादा होईपर्यंत तरी थांब आणि मग तू जा. भगवंत म्हणजे हरकत नाही, तुझी जशी इच्छा आहे तसं होईल. मग वर्षभर भगवान तिथे कारंजाला थांबले. आईला पुत्र युग्म प्राप्ती झाली. तिला प्रसूती झाली आईची नंतर, आणि प्रसूतीनंतर काय झालं? पुत्र युग्म, जुळी मुलं झाली 2. आणि ती पुत्र युग्म झाल्यानंतर भगवंतांनी काय केलं? संतोष मनी गुरु श्री गुरुमूर्ती आश्वासित केले अतिप्रीती, पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयवेळी. भगवंतांनी सांगितलं की मी आता तुला 2 जुळी मुलं झालेली आहे, ते तुझ्या बरोबर सुखाने राहतील. तुझ्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या सगळ्या परिपूर्ण होतील. आता मला जाण्याची परवानगी पाहिजे. मी पुन्हा निश्चित दर्शन तुम्हाला देईल. किती वर्षांनी देईल? 30 वर्षांनी देईल. आणि भगवान तिथून निघाले. अविमुक्त वाराणसीपुरी, क्षेत्र थोर चराचरी, विश्वेश्वर अवधारी, अनुपम्य असे त्रिभुवनी. कुठे गेले? वाराणसीला गेले. कारंजावरून निघाले आणि भगवान दत्तात्रेय श्री नृसिंह सरस्वती महाराज कुठे गेले? काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी क्षेत्रावरती गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी, आपण काल बघितलंय, व्रतेण दीक्षा मापनोती. आता दीक्षा घ्यायची, कारण त्यांचं नाव अजून काय आहे? शालिग्राम देव आहे. जेव्हा सरस्वती आश्रमाची दीक्षा घेणार तेव्हा नाव काय होणार आहे? नृसिंह सरस्वती. शालिग्राम देवांनी काय केलं? तिथे गेल्यानंतर क्रम ठरवलेला आहे की नाही? व्रतेण दीक्षा मापनोती. व्रत केल्यानंतर काय होतं? दीक्षा घेण्याची संधी मिळते. 1 मिनिट, आपले बटुक महाराज इथून आता त्यांचं प्रस्थान होत आहे. सगळ्यांनी एकदा हात जोडून बटुक महाराजांना नमस्कार करा. 1 मिनिट, बटुक महाराज थांबा. कोणाला तुम्ही 1 मिनिट वरती येता का? कोणाला त्यांना दक्षिणा दीक्षा त्यांच्या झोळीमध्ये काही घालायचे असेल तर सगळ्यांनी त्यांना ती पहिले द्या, म्हणजे बटुक महाराजांना निघता येईल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. बटुक महाराज आता नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपामध्ये जे बटुक महाराज आपल्याला लाभलेले आहे, त्यांना सगळ्यांनी, ज्यांना कोणाला दीक्षा दक्षिणा काही घालायची त्यांच्या झोळीमध्ये द्यायची असेल तर ही स्वयं दत्तात्रेयांची झोळी आहे असं समजून त्याच्यामध्ये आपण ते देऊयात, त्यांचे आशीर्वाद घेऊया, म्हणजे ते पुढे त्यांचं प्रस्थान करतील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.
तर अशा प्रकारे महाराज कुठे गेलेले आहे? काशी क्षेत्राला गेलेले आहे. आणि नियम काय सांगतो? व्रतेड दीक्षा मापनोती. दीक्षा घेण्याची पात्रता कधी येते? व्रताने येते. कशाने येते? व्रताने. आणि भगवंतापेक्षा आदर्श व्रत कोण करणार? सद्गुरूंनी आदर्श व्रत आचरणाला सुरुवात केली. तिथे जाऊन सद्गुरूंनी अष्टांग योग साधना करायला सुरुवात केली. 7 वर्ष पूर्ण झालेला, 8वं वर्ष लागलेला असा छोटासा बालक, पण जी मोठ्या मोठ्या योग्यांना, तपस्व्यांना, साधकांना साध्य होत नाही अशा अष्टांग योग साधना तो बालक त्या काशी क्षेत्रामध्ये जाऊन करायला लागला. त्या साधनेमध्ये अष्टांग योग केले. किती योग केले? अष्टांग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधीच्या अवस्थेपर्यंत जाण्याची योग्यता या बालकाने स्वतःमध्ये आणली. कशाला? होतीच, ती फक्त दर्शविली, दाखवली. तिथल्या सगळ्या जणांना, त्या काशी क्षेत्रातल्या विद्वानांना या बालकाचं फार कौतुक वाटायला लागलं. आणि खूप काळापासून तिथे उत्तम साधना करणारा, संन्यास आश्रमाबद्दल अतिशय पवित्र धारणा मनामध्ये असणारे असे कृष्ण सरस्वती नावाचे एक साधक, एक ऋषी होते असं समजा. त्यांचं नाव आहे कृष्ण सरस्वती. वयाने अतिशय वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध. वृद्ध याचा अर्थ म्हातारा असा होत नाही. वृद्ध म्हणजे भरपूर असलेला, वृद्धी असलेला. ज्याच्याकडे वयाची वृद्धी आहे त्याला आपण काय म्हणतो? वयोवृद्ध. ज्याच्याकडे ताकद जास्ती आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? शक्तिवृद्ध. ज्याच्याकडे ज्ञान जास्त आहे त्याला काय म्हणणार आहे? ज्ञानवृद्ध. इंद्राचा मंत्र आपण म्हणतो की नाही? स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा. हा इंद्र कोण आहे? वृद्धश्रवा आहे. जे ज्या कलेनी जो वृद्ध आहे, ज्यांनी ज्याच्यामध्ये नैपुण्य मिळवणं आहे, त्या नैपुण्य असलेल्या व्यक्तींचा ऐकणारा कोण आहे? इंद्र आहे. इंद्र त्यांचं ऐकतो आणि कार्य करतो. म्हणून आपण सांगतो स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा. हा इंद्र कोण आहे? वृद्धश्रवा आहे. वृद्ध म्हणजे कोण? वयोवृद्धच असं नाही. जो ज्ञानवृद्ध आहे, वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, शक्तिवृद्ध आहे, विद्यावृद्ध आहे, जे काही जास्त आहे, जो ज्याच्यात नैपुण्य प्राप्त केलेला आहे त्याचं कोण ऐकतो? इंद्र ऐकतो, राजा ऐकतो. म्हणून तिथे काय सुरुवात केली? तर तिथे कृष्ण सरस्वती नावाचे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे एक यती आहे. भगवंतांनी त्यांची दीक्षा घेतली. स्वामी महाराजांनी कोणाची दीक्षा घेतली? कृष्ण सरस्वती त्यांची दीक्षा घेतली. ऐसे अमित असतो सकळ संन्यासी दर्शन घेती, वृद्ध होता एक यती नामतया कृष्ण सरस्वती. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. तो देखो नियानयनी स्नेह भावे भावी तसे. म्हणे सकळ यतीश्वरांसी न म्हणे नरु ब्रह्मणासी. यासी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसत असे. त्या कृष्ण सरस्वतींनी तिथल्या सगळ्या विद्वानांना सांगितलं की मी माझ्या ज्ञानाने सांगतो, हा दिसणारा जो बालक आहे हा नरू नाही, माणूस नाही. हा ते त्यांना सांगतायत, न म्हणा नरू ब्रह्मचारी असी. याला नर म्हणजे मानवी ब्रह्मचारी असं याला म्हणू नका. हा मला देवच वाटतोय, जगदवंद्य दिसत असे. मला हा परमात्मा वाटतोय, परमपुरुष वाटतोय. त्यांनी पहिले त्यांना नमस्कार केला, सद्गुरूंना नमस्कार केला. पण सद्गुरू म्हणतात आश्रमाचा नियम आहे, गुरु दीक्षा झाल्याशिवाय त्या आश्रमामध्ये प्रवेश मिळत नाही. गुरु सगळ्यात महत्वाचे. गुरु एव परब्रह्म. परब्रह्म सद्गुरू सांगतात की मला सुद्धा कोण महत्वाचे आहेत? भूतलावर आल्यानंतर गुरु महत्वाचे आहेत. या यती आश्रमाची सुरुवात करताना गुरूंचं फार महत्व आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की या ज्ञानवंत कृष्ण सरस्वतींची आपण दीक्षा घ्यायची आणि त्यांची दीक्षा घेऊन आपण पुढचा मार्ग क्रमण करायचा. त्यांनी तो मार्ग घेतला.
त्यांनी दीक्षा त्यांना दिली आणि त्यांना विनंती केली की शंकराचार्यांनी या चौथ्या आश्रमाची वृद्धी करण्यासाठी फार प्रयत्न केले, पण त्याच्यानंतर ज्ञानाचा, सत्याकडे नेणारा, शाश्वताकडे नेणारा असा उत्तम असलेला संन्यास नावाचा हा चौथा आश्रम मागे पडला आणि त्या आश्रमामधून उत्तम कार्य व्हायला तयार नाही, उत्तम कार्य होतच नव्हतं त्या आश्रमामधून. म्हणून काय झालं, त्या आश्रमामधून उत्तम कार्य होईना. मग त्या स्वामींनी त्यांना विनंती केली, कृष्ण सरस्वतींनी, की तुम्ही काय करा, हे कार्य पुढे चालवा. तुम्ही जगदवंद्य आम्हाला दिसतात, उत्तम आचरण करणारे दिसतात, तर तू काय कर, शिष्य झाले आता ते त्यांनी त्याला सांगितलं की तुला उपदेश करतो. सद्गुरू म्हणतायत माझं अवतार कार्य हेच आहे. आपण काल बसून बघतोय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. मग सद्गुरूंनी ठरवलं की आता आपण काय केलं पाहिजे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण दीक्षा दान करण्यासाठी जे जे साधू व्रतस्थ होऊन दीक्षेला पात्र झालेले आहेत त्यांना दीक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या तीर्थांवरती आपण फिरलं पाहिजे आणि तिथे जाऊन त्यांना दीक्षा दिली पाहिजे. आपण कालपासून परवापासून कथा सुरू झाल्यापासून ऐकतोय सद्गुरू म्हणजे कोण आहे. सद्गुरू कोण आहे, शला कल्पतरूचे आरव. सद्गुरू कोण आहे, शला कल्पतरूचे आरव. काल परवापासून मी हा दृष्टांत सांगतो कारण लक्षात येण्यासाठी हा दृष्टांत फार महत्वाचा आहे. कल्पतरूच्या छायेत आपल्याला जावं लागतं, पण आपली योग्यता असेल तर सद्गुरू आपल्यापर्यंत येतात. झाड आपल्यापर्यंत येत नाही, कल्पतरू त्याच्या जागेवर हलत नाही, पण सद्गुरूंचं विशेष आधिक्य आहे कल्पतरूपेक्षा सुद्धा. ते मनातल्या कामना तर पूर्ण करतातच, पण कशा करतात, आपल्या जवळ येऊन करतात, आहे की नाही. आपल्या जवळ येऊन आपल्या मनातल्या कामना पूर्ण करतात. आपणच जायला पाहिजे असं काही नाही. म्हणून सद्गुरूंनी ठरवलं की आता हा आश्रम घेतल्यानंतर आता मी काय केलं पाहिजे, चला कल्पतरूचे आरव. आता मी या चौथ्या आश्रमामध्ये पुढे निघालो पाहिजे. पुढे मी कथेसाठी इथून पुढे आता तीर्थाटनासाठी इथून पुढे मी निघालो पाहिजे. तीर्थाटन मी या ठिकाणी केलं पाहिजे. तीर्थाटनाला निघून सगळ्या साधूजनांना दीक्षादान केलं पाहिजे. आणि हा एवढा लहान यती, अगदी त्या काळामध्ये तिथे तप साधना करताना अजून 2 वर्ष गेली, समजा 10 वर्षाचा मुलगा धरू आपण. हा यती कुठे निघाला, तीर्थाटन करण्यासाठी निघाला. ख्याती झाली अतिगहणी त्या वाराणसी भुवनी, यती समस्त देखोनी सेवा करती श्री गुरूंची. मग निघाले तेथुनी बहु शिष्य सेवे घेऊनी, बहु शिष्य सवे घेऊनी उत्तर पथ बद्रीवणी. कुठे निघाले, बद्रीवनाला, बद्रिकाश्रमाला, बद्रीनाथाला जायला निघाले. उत्तर पथ बद्रीवणी अनंत तीर्थे पहावया. सगळ्या तीर्थांचं तीर्थाटन करण्यासाठी सद्गुरू तिथून निघाले. सव्य घेऊनी मेरुसी तीर्थे नवखंड क्षितीसी, सांगता विस्तार बहुवसी ऐक शिष्या नामकरणी. समस्त तीर्थे अवलोकित सेवे शिष्य येती बहुत, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. तिथून कुठे आले, गंगा सागराला आले. सिद्ध म्हणे नामांकिता, आणि सिद्ध नामांना म्हटले की तुम्ही काय करा, आम्हाला सगळा महिमा सांगा. गंगा सागर तटक, गंगा सागर पासाव, तटक यात्रा करीती देव, प्रयाग स्थानी गुरुराव, येती झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु, आला एक द्विजवरू, माधव नाम विप्रथोरू, श्री गुरुसी भेटला. तिथे माधव नावाचा एक व्यक्ती आला आणि त्यांनी श्री गुरूंचं दर्शन घेतलं. ब्रह्मज्ञान तयासी, आणि तो श्री गुरूंचा पहिला शिष्य त्या ठिकाणी, ज्याला दीक्षा दिली यात्रेला निघून, असा पहिला शिष्य झाला. त्याचं नाव काय आहे, माधव. नाम त्या उपदेश केला परियेसी, चतुर्थाश्रम त्यासी देत झाले परियेसा. मग माधवाला दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर माधवाचं नाव काय झालंय,
माधव सरस्वती दीक्षा दिल्यानंतर त्यांचं नाव काय झालंय? माधव सरस्वती. तया शिष्या ठेवती त्यावरी बहुप्रीती, शिष्यांमध्ये परियेसा सिद्ध म्हणे नामकरणी, शिष्य झाले बहुत गुणी अखिल येती न अति बहुत गुणी अखिल येती नमस्कारिणी, पुढे विचारिणी होईल गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानू, लागती चारी पुरुषार्थ. हे गुरुचरित्र ऐकण्याने काय होतं? चारीही पुरुषार्थाचा लाभ होतो. हे गुरुचरित्र जर आपण ऐकलं तर काय होतो? चारीही पुरुषार्थाचा लाभ होतो. पुढे नामधारक शिष्य सिद्ध नामधारकांना सांगतात, प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती दीक्षा देती, पुढे काय वर्तीने स्थिती, ते आम्हाप्रती विस्तारी. जे नामधारकांनी सिद्धांना विचारलंय की पुढे काय झालं ते आम्हाला सांगा, आणि सिद्धांनी सांगायला सुरुवात केली. सांगेण ऐका एकचित्ते, चरित्र गुरूंचे विख्याते, उपदोषोणी माधवाते, तेथे होते क्वचित काळ असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाला महिमा सगुणी, शिष्य झाले अपार गुणी, मुख्य माधव सरस्वती. आणि पुढे त्यांचे मुख्य शिष्य किती झाले? 7. किती शिष्य झाले सद्गुरूंचे मुख्य शिष्य? हा विषय आपल्याला थोडा महत्वाचा आहे, कारण जे सिद्ध नामधारकांना भेटलेले आहेत आणि ज्यांच्या संवादामधून हे सगळं रसामृत आपल्यापर्यंत पोहोचतं आहे, त्या सिद्धांचं नाव या मुख्य शिष्यांमध्ये आहे. ते सिद्ध कोण आहे? मुख्य शिष्य. एखादा संवाद असतो, त्या संवादाचा ग्रंथ कधी होतो? जेव्हा त्या संवाद करणाऱ्या 2 व्यक्तींचा अधिकार तेवढा असतो तेव्हा त्याचा ग्रंथ होतो. मी आणि माझा मित्र गप्पा मारतात म्हणून त्याच्यातून ग्रंथ होईल का? आपण रोज सकाळी उठून वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो, गप्पा मारतो, पण म्हणून त्याचा ग्रंथ होईल का? त्याचं पुराण होईल का? त्याचा एवढा म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ की तो संप्रदाय अगदी सगळे नियम पाळून वाचतो, असं त्याचा संवाद होईल का? परीक्षिती महाराज आणि शुकदेव यांचा संवादाचा काय झाला? ग्रंथ झाला. नामधारक आणि सिद्ध यांच्या संवादाचा काय झालाय? ग्रंथ झालाय. का? कारण दोन्ही व्यक्ती तेवढे अधिकारी आहे म्हणून ग्रंथ झालाय. शुकदेव कोण आहे? व्यासांचे पुत्र आहे आणि ते बाहेर येत नव्हते. त्यांना ह्या जगामध्ये ते वैराग्य, आपण म्हणतो ना, रामदास स्वामींचा आपण श्लोक म्हणतो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक आपण म्हणतो की नाही? शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वैराग्याला उत्तम उपमा कोणाची आहे? शुकदेवांची आहे. कारण शुकदेव अवैराग्य अवस्थेतून आईच्या गर्भातूनच बाहेर यायला तयार नाही. ते म्हणत होते इथे आलं की मला काहीतरी चिटकायलाच लागेल. हे चिटकेल, मग आईची भावना चिटकेल, वडिलांची भावना चिटकेल, सगळं हळूहळू हळूहळू हळू ही जगराहाटी मला चिटकायला लागेल आणि वैराग्य राहणार नाही. तेव्हा भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलंय की तू वैराग्याचा स्वामी राहशील. आणि तेव्हा कोण बाहेर आलं? शुकदेव आईच्या गर्भातून बाहेर आले, अशी कथा आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण अधिकार कोणाकडे आहे? शुकदेवांकडे आहे. आणि शकुनींचा आणि परीक्षिताचा सुद्धा जन्म होत असताना त्यांच्या मातेबरोबर गर्भात त्यांच्याबरोबर ब्रह्मास्त्राचा त्यांच्यावरती प्रभाव होऊ नये म्हणून कोण जाऊन राहिलंय? भगवान श्रीकृष्ण जाऊन राहिले. सहोदर आहेत ते त्यांचे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण अधिकार कोणाकडे? परीक्षिताकडे सुद्धा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पूर्ण अधिकाराने युक्त असलेले हे दोघं जण तो संवाद करतायत म्हणून त्या संवादाचा काय झालाय? भागवत ग्रंथ तयार झालाय की नाही? तसं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मुख्य शिष्यांमध्ये असलेले सायनदेव
आणि त्यांच्याच गृहस्थ शिष्यांमध्ये असलेले सायंदेव मुख्य गृहस्थ शिष्यांमधले आणि मुख्य यती शिष्यांमध्ये असलेले सिद्ध आणि त्या सायनदेवांचे वंशज हे नामधारक आणि ते काय करतायत परंपरेने तिथपर्यंत गुरुभक्ती करतायत आणि गुरूंचा पूर्ण अधिकार कोणाकडे आहे सरस्वती गंगाधरांकडे आणि सद्गुरूंचा पूर्ण अधिकार कोणाकडे आहे सिद्धांकडे त्या दोघांच्या संवादातून ही सगळी कथा आपण ऐकतोय म्हणून त्या कथेचा काय झालाय म्हणून त्या संवादाचा काय झालाय ग्रंथ झालाय सामान्य व्यक्तींच्या संवादाचे ग्रंथ होत नाही आपण घरी खूप संवाद केला की घरचे म्हणतात आता बास झालं ग्रंथ होणं दूर राहिलं ग्रंथ तर होतच नाही त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली नामदेव महाराज म्हणतात की नाही त्याच्यासाठी जन्मजन्मांतरीचं पुण्य लागतं तो अधिकार संपादन व्हायला आणि त्या अधिकाराने जी गोष्ट संवाद घडतो त्या अधिकार युक्त दोघांच्या संवादाचे काय होत असतात ग्रंथ तयार होत असतात म्हणून त्या ग्रंथांमध्ये एवढं सामर्थ्य असतं भागवतामध्ये सांगतात भागवत काय ग्रंथ आहे व्यास म्हणतात नाही वाङ्मयी मूर्ती ही श्रीकृष्णाची काय आहे वाङ्मयी मूर्तीच आहे वाणीतून उत्पन्न झालेली वाणीतून उत्पन्न झालेली काय आहे मूर्तीच आहे तसा हा गुरुचरित्राचा ग्रंथ सुद्धा काय आहे एषा वाङ्मयी मूर्ती ही दत्तगुरूंची काय आहे वाङ्मयी मूर्तीच आहे वाणीतून या संवादातून तयार झालेले मूर्तिमंत साक्षात आपण म्हणतो नाही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म अक्षामध्ये माझ्या डोळ्यांची काही क्षमता आहे त्याच्या पुढचं मला दिसत नाही इथून मोबाईलच्या खूप रेंज जातात आहे की नाही मोबाईल आपला फडक्यामध्ये गुंडाळला की त्याची रेंज कमी होते सगळ्या दारं खिडक्या बंद केल्या की आपण तो ऐकू येत नाही दारं उघडा घराच्या बाहेर जा आता ट्रान्झॅक्शन होत नाही आहे पैसे ट्रान्सफर होत नाही घराच्या बाहेर जा म्हणजे रेंज आपण येतो तशी दरवाजातून येते आपल्याला दिसते का अशी दिसते का शेजारी रेंज आहे इकडून रेंज आहे असं नाही दिसत माझ्या डोळ्याची काही क्षमता आहे क्षमतेला म्हणतात अक्ष लहानपणी आपण प्रयोगशाळेवरती एक्स ॲक्सिस काढायचो आणि वाय ॲक्सिस काढायचो एक्स अक्ष वाय अक्ष मग दोनच असतील तेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये तेव्हा दोनच आहे तेव्हा तिची खोली समजत नाही खोली समजते का नाही लांबी समजते आणि रुंदी समजते खोली समजत नाही पण जेव्हा तिसरा झेड नावाचा अक्ष यायचा तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला काय करायची खोली समजायची आपण पिक्चर पाहायला जातो की नाही मग आता तुमचे घरातली मुलं म्हणत असतील आम्ही 3D पिक्चर पाहायला म्हणतात आहे की नाही 3D म्हणजे काय 3 अक्षीय पिक्चर पाहिला आम्ही की ज्याच्यामध्ये आम्हाला खोली पण कळत होती चित्र अंगावर येत होतं म्हणजे काय कळत होतं त्या चित्रातली खोली कळत होती तिसरा अक्ष आल्याशिवाय खोली कळत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे भगवंताच्या कृपेशिवाय तिसरा अक्ष येत नाही आणि विषयातली खोली आपल्याला समजत नाही आपल्याला लांबी रुंदी कळते पोती एवढी जाड आहे एवढी मोठी आहे तिच्यातल्या विषयाची खोली भगवंताच्या कृपेशिवाय समजत नाही भगवंताच्या कृपेशिवाय खोली तिच्यातली आपल्याला समजत नाही आहे की नाही खोली समजते का खोली समजत नाही अक्ष हा महत्वाचा विषय आहे अक्ष म्हणजे माझ्या कक्षेमध्ये काय आहे तेच मला दिसतं मग भगवंत मला दिसत नाही की नाही म्हणून या नामधारकांनी सिद्धांनी आपली सोय करून ठेवली आणि त्यांच्या वाणीतून भगवंताची मूर्ती कशी आणून ठेवली साक्षात आणून ठेवली ही गुरुचरित्राची पोथी नाही एषा वाङ्मयी मूर्ती ही भगवंताची मूर्तीच आहे वाणी स्वरूपातली आणि ती आपल्याला कथा ऐकून स्वतः भगवंत आपल्या हृदयामध्ये येणार आहे भगवंत कुठे येणार आहे आपल्या हृदयामध्ये विराजमान होणार आहे 7 शिष्यांची फक्त आपण आता नावं ऐकू बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती 5वा होता अनिकयती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक आणि 7वे कोण आहे 7वा सिद्ध आपण एक अपार देखो शिष्यानिक एकाहुनी एक श्रेष्ठ करीत
आणि अशा प्रकारे ह्या 7 शिष्यांना घेऊन महाराज कुठे गेले? कारंजा नगराला गेले. कुठे गेले? कारंजा नगरासी आले. करंज नगरासी आपल्या आई वडिलांना भेटले. तिथे मात्र एक गोष्ट अशी घडली. आई वडिलांना भेटल्यानंतर आई वडिलांना ते भेटले. आई वडिलांना फार आनंद झाला. पण एक युवती आली आणि ती येऊन सद्गुरूंच्या पाया पडली. आईने सांगितलं, ही तुझी छोटी बहीण आहे. तू सांगितलं होतंस की काय होईल, पुढे जाऊन एक तुम्हाला कन्या सुद्धा होईल. 3 पुत्र झाले, एक कन्या झाली. ही तुझी छोटी बहीण आहे. पण विशेष गोष्ट अशी की तिच्या अंगावरती काही पांढरे डाग आहे. तिचं कांती नितळ नाहीये, पांढरे डाग आहे. मग आता काय करणार? तर तिने विनंती केली की ती म्हणे, भाऊ माझा तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. आईने मला सांगितलं आमच्या कुळामध्ये सगळ्यात थोरले भाऊ तुम्ही. तेव्हा काय फोटोची व्यवस्था नाही. आई दाखवेल हा तुझा भाऊ म्हणून. समोर आल्यावर दाखवलं की हे तुझे भाऊ आहे. आता मोठे होऊन आले, आम्ही सुद्धा ओळखलं नाही. 30 वर्षानंतर आले, आम्ही ओळखलं नाही. तिने विनंती केली की मला या सगळ्या लोकांनी सांगितलंय की तुम्ही जगत पालक आहात. सगळं तुम्ही देऊ शकता, सगळं काढून घेऊ शकता. तुमच्याकडे सगळं आता सामर्थ्य आहे. अष्टसिद्धी आहेत तुमच्याकडे. किती सिद्धी आहे? अष्टसिद्धी. 8 सिद्धी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या 8 सिद्धी असतात. आपण विस्तारात जाणार नाही कारण गंगा मातेच्या आरतीसाठी आता आपल्याला थांबायचं आहे. आपण उद्याच्या कधीच्या तरी कथेच्या भागामध्ये 8 सिद्धी कुठल्या आहेत ते बघू. पण अष्टसिद्धी आहे. त्याच्यातली एक सिद्धी आहे जिचं नाव आहे प्राकम्य. या सिद्धीने समोरच्याच्या मनात जे ते देण्याची पात्रता येत असते. तुमच्याकडे ती सिद्धी आहे, मला लोकांनी सांगितलंय. मग माझं हे सगळे डाग जातील अशी काहीतरी तुम्ही योजना करा आणि एवढं फक्त घालवा आणि मला मुक्ती द्या. भगवंत म्हणाले अशी देता येणार नाही, तुझे अजून भोग शिल्लक आहे. आपण भीष्माचार्यांचं उदाहरण पाहिलं. प्रारब्ध कर्म काय देतं? व्याज देतं. त्याच अनुषंगाने भगवंतांनी सांगितलं, बाई प्रारब्ध कर्म तुला व्याज देत आहे. तू जेव्हा मागच्या कधीच्या तरी जन्मामध्ये एक गाय होतीस, त्या गाईला तू जाऊन लाथा मारायचीस. तू त्या गाईला काय करायची? जाऊन लाथा मारायची. त्या गाईने प्रतिकार केला नाही, तुझं कर्म तिथे संपलं नाही. मग ते दुष्कर्म कशात जाऊन पडलं? तुझ्या प्रारब्ध संचितात जाऊन पडलं. आणि तू ज्या जागेवर त्या गाईला सारखी जाऊन लाथ मारायचीस त्या जागेवर एक पांढरा डाग झाला. दुष्कर्म जाऊन पडलं संचितात आणि संचिताच्या व्याजाने तुझ्या शरीरावर पांढरे डाग झाले. अगं नुसतं एवढंच नाही, तू घरात तुझा स्वभाव इतका विचित्र होता, तुझा स्वभाव इतका वाईट होता की तू कारण नसताना 4 लोकांमध्ये भांडणं लावायचीस. पती पत्नींमध्ये वितुष्ट आणायची, भावामध्ये भांडणं घडवायची. असा तुझा स्वभाव होता त्या जन्मामध्ये. त्यात तू काहीतरी पुण्यकर्म केलंही, त्या पुण्याचं फळ म्हणून तू माझी बहीण झालीस खरी, पण पापाचं फळ भोगल्याशिवाय संपणार नाही. मग आता काय होईल? तर पुढे जाऊन तुला खूप अजून त्रास होईल. नुसते पांढरे डाग काय घेऊन बसलीस? तुला कुष्ठ होईल, रोग होईल, तू त्रासाने ग्रथित होशील आणि तेव्हा मला नंतर भेटशील. आणि हा भोग पूर्ण झाल्यानंतर तू माझी बहीण आहेस ना, मी कृपा करेल, इच्छा पूर्ण करेल, पण भोग पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही. तू मला पुढे भेटशील तेव्हा मी तुझ्यावरती कृपा करेल. सद्गुरूंनी तिला असं सगळं समजावून सांगितलं. हो, आपल्या लहान्या बहिणीला कर्म विपाक सांगितला. कर्म कसं चालतं? कोणाला इथे सोडत नाही. कर्म हे प्रत्येकाच्या ठाई लागूनच राहिलेलं असतं. काय सद्गुरू पुढे जाऊन सांगतात, अगं बाई, तिचं नाव आहे रत्नावती. तिला म्हणतात, अगं रत्नावती, मृत्यू नंतर सुद्धा कर्म सुटत नाही. ते पुढच्या जन्मी बरोबर येतं. कधी ना कधी ते पूर्ण फळ देतं. त्याच्याशिवाय हे कर्म संपत नाही. हे कर्म कोण पाहत आहे? कर्म साक्षी नारायण आहे. सूर्य नारायण बघतोय. हा चंद्राचा प्रकाश कुठून येतो? सूर्याचाच आहे. अग्नी नारायण बघतोय, वायू बघतोय. हे सगळी पंचमहाभूत हे कर्म आपलं बरोबर साठवून त्या व्यवस्थेपर्यंत नेऊन देत आहे. त्या व्यवस्थेमध्ये ते कर्म साठताय बरोबर.
सद्गुरूंनी तिला समजावून सांगितलं की अगं बाई, अशा अशा प्रकारे हे कर्म सगळं साठलेलं आहे आणि याच्यामधून तुला पटकन गती मिळणार नाही. आणि मग अशा प्रकारे सद्गुरूंनी तिला ते समजावून सांगितल्यानंतर आपण पुढचा भाग आता उद्या बघणार आहे. कारण सद्गुरू तिथून कुठे आलेले आहेत? गोदावरी मातेच्या, गंगा गोदावरी मातेच्या तटावरती तीर्थयात्रा करत नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत. त्र्यंबक श्रीगुरु निघाले दक्षिण दिशी, त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे. श्री गुरूंसह शिष्यांसह गुरुमूर्ती नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवो गोदावरी नमोस्तुते. गंगा गोदावरी माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गंगा मातेच्या कथेचा भाग आपण उद्या कथेमध्ये ऐकणार आहे. ज्यांना ज्यांना या दशहरा उत्सवामध्ये या गंगा मातेची कथा आधीच ऐकायची आहे त्यांनी उद्या कथेला निश्चित यायचं आहे. म्हणजे कोणाची कथा ऐकायला मिळणार आहे? गंगा मातेच्या तीरावरती गुरु आल्याची. इथे येऊन गेलेत सद्गुरू. अहो आत्ताही कथेला बसलेले असतील, आपल्याला माहिती नाही. आपल्या अक्षामध्ये नाही ना ते, साक्षात आपल्याला ते समजत नाहीये. आपल्याला साक्षात समजते ती पोथी. म्हणून हिलाच आपण आता वंदन करू, हिला नमस्कार करू आणि आजची ही कथा गंगा गोदावरी मातेच्या चरणांवर, सद्गुरू दत्तात्रेयांच्या चरणांवर आपण अर्पण करू आणि आजच्या या वाघ सेवेला आपण विराम देऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय.